काल रात्री 2:45च्या दरम्यान मला एक कॉल मिळाला की इटाभट्टीकडून ऑटोमॅटिक चौकाकडे जाणाऱ्या रोडवरती कॅन्सर हॉस्पिटल शेजारी एक मोटरसायकलचा अपघात झालेला आहे. असा कॉल मिळाल्यानंतर मी माझी टीम बीट मार्शल आणि डी बी पथक वगैरे त्या ठिकाणी गेलो. प्राथमिकदर्शनी आम्ही पाहिलं तर जे पाईपलाईन जे पाईप टाकलेले आहेत त्याला दडपून गाडी आतून गेलेली आणि आतमध्ये 2 व्यक्ती रक्त येत असलेल्या स्थितीमध्ये पडलेले होते. तशी स्थिती जरा गंभीर दिसल्यानंतर आम्ही फॉरेन्सिक कार आणि तसेच आमच्या वरिष्ठांना त्याबद्दलची माहिती दिली. नाईट राऊंडकरिता असणारे ते माननीय DCP सर, माननीय ACP सर हे तात्काळ घटनास्थळी आले होते. आम्ही प्रथमदर्शनी आम्हाला ते घातपात असल्याचं निदर्शनास येत होतं, परंतु त्याबद्दलचे काही क्लू वगैरे तिथे मिळून न आल्यामुळं आम्ही बाकी अँगलने चेक केला असता ते मोटरसायकलवरून डायरेक्ट पाण्याच्या त्या लोखंडी पाण्याच्या पाईपमध्ये मोटरसायकलसह गेल्याचं दिसत होतं. कारण ते त्या मोटरसायकलचे स्केटिंगचे आणि ह्याचे तिथं अवशेष आतमध्ये होते. तर ते आम्ही ज्यावेळेस चेक केलं आणि फॉरेन्सिक गाडीने ज्यावेळेस चेक केला आणि 108 ॲम्ब्युलन्स पण आपण बोलवले होते त्या ठिकाणी की जखमीला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी. परंतु 108 ॲम्ब्युलन्सचे जे डॉक्टर होते त्यांना चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे मृत झालेले आहेत. त्यानंतर आम्ही फॉरेन्सिक टीम आणि ह्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही माननीय DCP सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मी ह्या ठिकाणी हॉस्पिटल रेफर केलं. त्यातील 2 व्यक्ती मयत झालेले आहेत. एक लॉरेन्स सायमन वय वर्ष 36 राहणार मार्टिन नगर जेरेपट्टा आणि त्याचाच मित्र दुसरा शंकर पंढरे गुर्दे वय वर्ष 36 राहणार झिंगाबाई ठाकरे असं त्यांची दोघांची नाव आहे. आपण याच्यावरती जे पाईपलाईनचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि प्लस मोटरसायकलचे जे याच्यावरती पण आपण नेग्लिजन्सचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता सध्या तपास चालू आहे.